हाय सगळ्यांना नमस्कार. सगळं उराकले हॉटेलवर जायचं, जेवण हे झाले आणि आज आमचं चक्क तीन यायला थांबल्यात. होय व थांबले हाय ना. उराकलं का तुमचं? उरकले जेवला? जेवला. होय चला मग निघायचं आता मस्त मध्ये खटाखट टकटक मध्ये आवरलं. आज बापू रोज नरड दुखतोय. झालं नरड्याचं आलंच का तुमच्या मधीच? नाही काढा आता रेसमेंट करून दिलं, मस्त वाटलं. काय काय बोललं? काय घसा बसलाय? कशाने कसा बसतोय? होय व तुमचा सारखा बोलून बोलून अरे किती जणांना तोंड द्यावं लागतंय ते. किती जणांना? अरे ते प्रत्येकाला बोलावं लागतंय, प्रत्येक भेटायला माणसं. हो ना. आता ते इतक्या लांब नाही म्हणलं आपलं काम आहे दोन शब्द त्यांच्या संग बोलायचं. पण फोनवर बोलायचं समजून. मोबाईल वर फोन करतात, चालू आहे का बंद आहे हे करतात परत प्रत्येकाला व्हायले. मग काय तर थोडं थोडं फोनवर वाईल बोलायचं है ना. आणि हॉटेल एकदम जोरात चाललंय आपलं. बारामती टॉपचं हॉटेल बनलंय. टॉप टॉप म्हणजे किंग काय असतं ती. फक्त आम्ही गर्दी फिरती नाही दाखवायला पाहिजे तुम्ही. म्हणजे मी दाखवतो चला. काल तर असली भयंकर. आज खरं तुम्ही दाखवा म्हणजे त्यांना लोकांना कळेल की बाबा आपण कमेंट ही टाकतोय ती चुकीच्या टाकतोय. हा की बाबा या तुम्ही म्हणसान श्रावणात हॉटेल का चालू केलं. बरेच जण मला शिवाय देतात श्रावणात. पण कसं झालंय मला ती सिस्टीम बसली ना मित्रांनो. लक्षात आलं का तुमच्या? सिस्टीम बसली की कामगार बाकीचे वेटर म्हणजे बायका किती लागत्यात, किती माणसं लागतात, किती त्रास आहे किंवा काय कुठं काय आणावं लागतंय, काय कमी पडतंय, काय कमी जास्त होतंय, इतकं लागतं. शिकायला वेळ लागतो की. रोज 1 लाख रुपये धंदा झाला ना तर आता लाखाच्या पुढचा धंदा आहे डेली. तुम्हाला खोटं नाही बोलणार. पण तेवढं जाणं बिया तेच पटीत तेवढे येतील तेवढे जातात. सिस्टीम बसली. आता 200-400 माणूस जेवतोय. श्रावण नवा परपंचात घ्यावा लागला की सगळा. हा खर्चाचं काम होतं थोडस. पण बरं आहे तुमच्या आशीर्वादाने. मी दावेन तुम्हाला सगळं. रेश्मा कसं लेवली जेव्हा तिला बी कधी कधी तिला ती असं 1-3 तासाचा प्रेड असतो दुपारचा. तिला कॅमेरा सुद्धा हातात धरायला वेळ नसतो. आणि व्हिडिओ काढा टायमिंग नाही तर काय करावा. आणि संध्याकाळी माघारी येते. आणि संध्याकाळी आमच्या पुढं 11 पर्यंत असलं भयंकर. 9, 10, 11 हे 3 तास. आणि हॉटेलवर रेंज आहे का? गडबडीत व्हिडिओ टाकेन म्हणलं तरी नाही. आणि मला काय झालंय मला वेळच नाही. मग वेळ नाही कॅमेरा धरणार कोण. मग तरी उभं राहून इंस्टाग्रामला असं जे एक माणूस स्पेशल ठेवावा लागेल सारखा मोबाईल धरायला. हा आणि सध्या सुंबडीत कोंबडी चालली. म्हणजे काय त्यांना कळलं सुंबडीत कोंबडी म्हणजे. आणि काय काय लोक अशी पण आहे ती मटण खाऊन जाते ते रोज म्हणतात माझा व्हिडिओ काढू ना. गर्दीत काय होतंय आता 100 माणसं जेवतात त्यात 50 अशी आहेत की म्हणजे 80% आल्या तर रवी दादा व्हिडिओ काढ नको बरं का. रवी दादा व्हिडिओ काढ नको बरं का. घरी शिवाय देतेली बरं का. आयला मग काय होते. नाही नाही नको पाया पडतो झाला. आणि जी श्रावण संपू द्या मग काय व्हिडिओ काढायचं ते काढा. होय हा. आणि जी नीडबीड आहे ती बिंदास म्हणतात रवी दादा काढा व्हिडिओ आमचं काय अडचण नाही. आम्हाला नाही बेर चल काढा असं करते. मग ते इंस्टाग्रामला माझ्या आयडी टाकत असते मी रवी शिंदे. आणि माझं युट्यूब वरलं तर काय दुर्लक्षित झालंय थोडं. असं मला वाटतं थोडासा टाकावं कटकट. तर असं आम्ही चाललोय आता. तर तुम्ही माणसानं का तर काय झालं ऋतू येते या. ऋतू गेली पोरांना सोडवायला. तिला पण उशीर झाला. ती चालत तिकडून ही म्हणली होती जाऊ का आणायला. पण ती म्हणली मी गेली पोरांना सोडवाय तर ये नसती. तर असो चला एक म्हणलं आज हायत ही घरी आम्हाला नेहल्या थांबल्यात. तर म्हणलं काढावे व्हिडिओ. चाललोय गबाळी भरले सगळं. स्वेटर ही येताना थंडी वाजते म्हणून. आणि बाहेर पण मस्त असं वातावरण झालेलं आहे. बापू गॅस भरून घेऊन आलं तर बाय सगळ्यांना.